पाहिजे की नाही की आपण 100% आपलं पुणे साफ ठेवूया. तुम्ही कुठून आला? तुम्ही इथे कसं काय? मी भक्तिगंगा शक्तिगंगा संगमाला आलेलो आहे. माझं नाव अवधूत अंगराज माजगावकर. मी सांगली जिल्ह्यातला आहे, दुसऱ्या गावचा. आणि तुम्ही इथे डस्टबिन बॅग घेऊन फिरताय, तर तुम्ही निर्मल वारीसाठी काम करताय का? निर्मल वारी म्हणण्यापेक्षा स्वच्छ वारी. मानवनिर्मित कचरा जो काही निर्माण होतोय, मानवनिर्मित जो काही कचरा होतोय आणि पांडुरंगाच्या रूपातनं जे वारकरी पुण्यात येत आहेत त्या वारकऱ्यांना, त्याच्यात गुरु तुकोबारायांची पालखी येते, ज्ञानोबा माऊलींची पालखी येते. आपलं ध्येय काय आहे? तर ध्येय एकच आहे की निर्मल वारी म्हणून कचरा न दिसता आपल्या जगद्गुरु तुकोबाराय एवढे असंख्य लाखो धारकरी वारकरी हे बिना कचऱ्याचे देवस्थानात होते, त्याच कचऱ्यावरनं ते धारकरी वारकरी जातात. हे सगळ्यात दुर्दैवी. तोच उद्देश मनात करून आम्ही आता सज्ज आहोत आणि ते आपलं कर्तव्य आहे. आपला एकच एकदम जेन्युइन उद्देश आहे की येणारी वारकऱ्यांच्या रूपात तुकोबाराय, ज्ञानोबा माऊली येत आहे आणि त्यांना बिना कचऱ्याचे ते त्यांच्यावर त्या मार्गावरनं जावे ही येस, सगळ्यांचं लक्ष वारकऱ्यांकडे असतं ते, पण त्यामुळे बरेचदा हे मागच्या मागे जे पडद्यामागे काम होतंय असं काम करण्यासाठी पुढे येणाऱ्या युवकांना तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात म्हणजे भगवंताला दिसतंय, तीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. भगवंत ज्ञानोबा माऊली बघताय, तुकोबा माऊली बघताय, छत्रपती शिवाजी महाराज बघताय, छत्रपती संभाजी महाराज बघताय. बस आपल्याला बाकीची कुणाचीही गरज नाही. आपल्या मनाला स्मरून हे काम होणं गरजेचं. बाकी कुणासाठी, आपल्यासाठी, आपल्या स्वच्छतेसाठी आपण करताय. आपले 9 दिवस आपले देवीचे असतात, आपण घर साफ करतो. गणपती येतात, आपण घर साफ करतो. आपण एखादा सण येतो, आपण घर साफ करतो. मग आपले एवढे लाखो वारकरी येत आहेत, आपले ज्ञानोबा माऊली येत आहेत, तुकोबारा येत आहेत, त्यांच्या साक्षात त्यांच्या दृष्टीनं पांडुरंग येतोय आणि आपण आपलं पुन्हा घाण ठेवतोय. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की हे एका संघटनेमुळं, एका 4 लोकांमुळे साफ होणार नाहीये. ह्याच्यासाठी पुणेकरांनी पूर्णपणे मन लावून, तोंड लावून, धन लावून, सरकार, सिस्टीम, प्रशासन हे त्यांचे. आता तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कचरा गाडी उभी आहे, म्हणजे प्रशासनाच्या लेवलला करणार. आपल्याला हे लोक सहभागातही साफ करायचं. प्रत्येक पुणेकराला वाटलं पाहिजे की नाही तुकोबा महाराज येत आहेत, तुकोबा येत आहेत, ज्ञानोबा माऊली येत आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एवढी मानणारी मंडळी येतात. तर आपलं कर्तव्य आहे की आपण 100% आपलं पुणे साफ ठेवूया. थँक्यू.